तर हे खाली जे तुम्हाला दिसतात हे आहेत कोऑर्डिनेट, वरती जे आहेत ते आहेत पॉइंट्स. आता हे खाली जे तुम्हाला नंबर जे दिसत आहेत या नंबर मध्ये पॉझिटिव्ह नंबर्स पण आहेत, निगेटिव्ह नंबर्स पण आहेत. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नंबर जर एखाद्या असणाऱ्या संख्या गटामध्ये जर असतील तर त्याला इंटिजर्स असं त्याला म्हटलं जातं. आता हे इंटिजरचा असणारा संख्या गट आहे कारण याच्यामध्ये पॉझिटिव्ह नंबर्स पण आहेत आणि निगेटिव्ह नंबर्स पण आहेत. दुसरी गोष्ट इथे तुम्हाला ॲरो दिसतोय याचा अर्थ ते इकडे अनकाउंटेबल आहेत, इन्फानाइट आहेत. इकडे तुम्हाला ॲरो दिसतोय इकडे ते अनकाउंटेबल आहेत, इन्फानाइट आहेत. याचा अर्थ ते इंटिजर्स आहे. आता इंटिजरचा असणारा कंपॅरिझन आपल्याला माहिती असलं पाहिजे. इंटिजरचा कंपॅरिझन काय आहे? इंटिजरचा कंपॅरिझन आहे सर्व निगेटिव्ह नंबर जे आहेत, सर्व निगेटिव्ह नंबर जे आहेत हे 0 पेक्षा लहान असतात. सर्व निगेटिव्ह नंबर हे 0 पेक्षा लहान असतात. सर्व पॉझिटिव्ह नंबर हे 0 पेक्षा मोठे असतात. सर्व पॉझिटिव्ह नंबर हे 0 पेक्षा मोठे असतात. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवायची. त्यानंतर निगेटिव्ह नंबर मध्ये दिसायला मोठी असणारी संख्या, निगेटिव्ह नंबरचा कंपॅरिझन आपण जर करायला जर गेलो तर निगेटिव्ह नंबर मध्ये दिसायला जी मोठी संख्या आहे ती लहान असते. फॉर एक्झाम्पल -25 आणि -5 हे दोन्ही मायनस नंबर्स आहेत. तर या असणारे दोन्ही निगेटिव्ह नंबर्स आहेत. हे दोन्ही निगेटिव्ह नंबर मध्ये दिसायलाही मोठी आहे परंतु ही छोटी असते. जी दिसायला मोठा नंबर आहे तो छोटा असतो. याचा अर्थ -5 हा मोठा नंबर आहे. याच्या असणारे अपोजिट जर दोघे आपण जर पॉझिटिव्ह नंबर जर घेतले तर जो दिसायला मोठा आहे तो मोठाच असतो, जो दिसायला जो छोटा आहे तो छोटा असतो. मीन्स 25 इज ग्रेटर दॅन 5. इथे मी तुम्हाला सांगितलं हे सर्व निगेटिव्ह नंबर 0 पेक्षा लहान आहेत आणि पॉझिटिव्ह नंबर हे 0 पेक्षा मोठे आहेत. आता पॉझिटिव्ह निगेटिव्ह जर आपण कंपॅरिझन जर केलं तर फॉर एक्झाम्पल समजा -15 आणि 1 असं जर आपण कंपॅरिझन करायला जर गेलो तर 1 हा -15 पेक्षा मोठा आहे. याचा अर्थ काय? तर सर्व पॉझिटिव्ह नंबर हे सर्व निगेटिव्ह नंबर पेक्षा मोठे असतात. सर्व पॉझिटिव्ह नंबर हे सर्व निगेटिव्ह नंबर पेक्षा मोठे असतात. मग पॉझिटिव्ह नंबर मधला आपण लहानात लहान जरी कुठलाही नंबर जर घेतला तर तो सर्व निगेटिव्ह नंबर पेक्षा हा मोठा असतो. जसं आपण 1 आणि -15 घेतलाय तर 1 हा सगळ्यात लहान नंबर आहे तरी सुद्धा तो या नंबर पेक्षा मोठा आहे. हे लक्षात ठेवा. आता इथे कंपॅरिझन आपल्याला का समजून घ्यायचंय तर इथे जर आपल्याला कंपॅरिझन जर नाही समजलं तर आपल्याला हे एक्झाम्पल सोडवताच येणार नाही. तर सर्वात पहिली पायरी जी आहे ती कंपॅरिझन समजून घेणं. तर मला वाटतं सर्वांना कंपॅरिझन समजलं असेल. चला आता आपण आता या क्वेश्चन कडे जाऊया. इथे तुम्हाला काय क्वेश्चन विचारलेलं आहे? इथे तुम्हाला विचारलंय डिस्टन्स B, E. डिस्टन्स B, E. इथे तुम्हाला B हा पॉइंट दिसतोय, इथे हा तुम्हाला E हा पॉइंट तुम्हाला दिसतोय. B आणि E यांच्यामधला डिस्टन्स तुम्हाला काढायचा. आता यांच्यामधलं डिस्टन्स आपण डिरेक्टली मोजलं तरी पण कळेल. तर B आणि E मधलं डिस्टन्स काय? 1, 2 आणि 3. म्हणजे 3 हे त्या दोघांमधला असणारा डिस्टन्स आहे. एनिमम ते सेंटीमीटर असेल, मीटर असेल, काय असेल ते असेल. कारण इथे युनिट काय तुम्हाला दिलेला नाही. त्यामुळे इथे 3 हे दोघांमधला असणारा डिस्टन्स आहे. परंतु आपल्याला डायरेक्ट असणारा आन्सर लिहून चालत नाही तर आपल्याला प्रोसेसने जावं लागतं. चला आता आपण प्रोसेसने जाऊया. सर्वात पहिल्या B चा असणारा कोऑर्डिनेट लिहूया. द कोऑर्डिनेट ऑफ B इक्वल टू, आता B चा कोऑर्डिनेट बघा हा काय आहे तर हा B चा कोऑर्डिनेट आहे 2. द कोऑर्डिनेट ऑफ E इक्वल टू, E चा कोऑर्डिनेट काय आहे तर 5 हा E चा कोऑर्डिनेट आहे. आता हे दोन कोऑर्डिनेट आपल्याला इथे भेटले. आता 2 मोठा आहे का 5 मोठा आहे? आता दोघे पॉझिटिव्ह नंबर आहेत
मी आता सांगितलं की पॉझिटिव्ह नंबर मध्ये जो दिसायला मोठा आहे तो मोठा असतो, जो दिसायला लहान आहे तो लहान असतो, दोन्ही पॉझिटिव्ह असल्यामुळे याचाच अर्थ फाय इज अ ग्रेटर दॅन 2, therefore distance बी इक्वल टू, तर हा बिग नंबर आहे, हा स्मॉल नंबर आहे. बिग नंबर मधून स्मॉल नंबर जो आहे तो सबट्रॅक्ट करायचा, मायनस करायचा, मीन्स 5 मायनस 2 आणि 5 मायनस 2 मीन्स 3. तर हे आलं तुमचं डिस्टन्स बी मधलं असणारं डिस्टन्स, मीन्स पॉइंट बी आणि पॉइंट ई मधील असणारं हे डिस्टन्स आहे. तर एवढं आन्सर जर तुम्ही जर लिहिलं तर तुम्हाला 2 गुण मिळून जातील. एवढं सिंपल आहे. आता इथे तुम्हाला सेकंड एक्झाम्पल तुम्हाला दिसतंय, जे आणि ए या दोघांमधलं तुम्हाला डिस्टन्स काढायचंय. तर सेम याच असणाऱ्या प्रोसेसने तुम्हाला जायचं. काय लिहिणार आहात? द कोऑर्डिनेट ऑफ जे इक्वल टू, जेचा कोऑर्डिनेट काय? तर जेचा कोऑर्डिनेट आहे -2. इथे लक्षात घ्या. त्यानंतर एचा कोऑर्डिनेट, द कोऑर्डिनेट ऑफ ए इक्वल टू, एचा कोऑर्डिनेट आहे 1. आता इथे बघा, एक तुम्हाला निगेटिव्ह नंबर दिसतोय, एक तुम्हाला पॉझिटिव्ह नंबर दिसतोय. एक आहे निगेटिव्ह नंबर, दुसरा आहे पॉझिटिव्ह नंबर. आणि असं येणारं जे एक्झाम्पल आहे थोडस आपल्याला काळजीपूर्वक सॉल्व्ह करावं लागतं, नाहीतर एक जरी चिन्ह त्याचं जर चुकलं तर गणित पूर्ण चुकून जातं. आता इथे बघा -2 आहे आणि ते 1 आहे, एक आहे निगेटिव्ह, एक आहे पॉझिटिव्ह. मग आता या दोघांपैकी मोठा नंबर कुठला आहे, छोटा नंबर कुठला आहे? तर हा पॉझिटिव्ह नंबर आहे आणि हा निगेटिव्ह आहे. याचा अर्थ हा पॉझिटिव्ह नंबर मोठा असेल, मीन्स 1 इज ग्रेटर दॅन -2. या दोघांचं कंपॅरिझन आपण जर केलं तर हा पॉझिटिव्ह असल्यामुळे हा मोठा नंबर आहे, हा -2 निगेटिव्ह नंबर आहे. सर्व पॉझिटिव्ह नंबर हे निगेटिव्ह पेक्षा मोठे असतात, हे मी तुम्हाला काही वेळापूर्वी सांगितलं. आता दोघांमधलं डिस्टन्स तुम्हाला काढायचं, डिस्टन्स जे कॉमा ए. तर बघा इथे तुम्हाला मोठ्या नंबर मधून छोटा नंबर तुम्हाला मायनस करायचा. मोठा नंबर कोण आहे? तर हा 1 आहे. छोटा नंबर कुठला आहे? तर हा -2 आहे. तो मोठ्या नंबर मधून छोटा नंबर मायनस करायचा, हा छोटा नंबर आहे, हा मोठा नंबर आहे, आणि याच्यामधून हा मायनस करायचा. तर मायनसचं चिन्ह आता आपण लिहिलेलं नाही, मग या दोघांच्या मध्ये येईल मायनसचं चिन्ह. तर बघा इथे 2 चिन्ह सेम येत आहेत आणि म्हणून या चिन्हाला काय करायचं असतं, सॉरी या नंबरला काय करायचं, ब्रॅकेट मध्ये घ्यायचं. सेम चिन्ह इथे तुम्हाला येतात, त्याच्यामुळे काय करायचं असतो, दुसरा नंबर हा ब्रॅकेट मध्ये घ्यायचा असतो. बरेच मुलं काय करतात, इथे चुका करतात. काय करतात, 1 आणि -2 लिहितात आणि इथली क्रियाच लिहित नाही. इथे क्रिया कुठली आहे, तर वजाबाकीची क्रिया आहे, आणि म्हणून वजाबाकीची क्रिया असल्यामुळे ते वजाचं चिन्ह येणार आहे, ते लिहितच नाही आणि मग आन्सर काय होतं, चुकून जातं. तर असं झालं नाही पाहिजे. तर क्रियेचं पण चिन्ह आलं पाहिजे, क्रियेचं चिन्ह आहे, वजाबाकीची क्रिया आहे, त्याचं चिन्ह आलं पाहिजे. हा पहिला नंबर आहे, हा दुसरा नंबर आहे. इक्वलच्या खाली इक्वलचं साईन, 1च्या खाली 1. हे बघा इथे मायनस आहे, ब्रॅकेट आणि बाहेरचं चिन्ह, ब्रॅकेट आणि बाहेरचं चिन्ह यांच्यामध्ये मल्टिप्लायचं साईन असतं, हे लक्षात ठेवा. ब्रॅकेट आणि बाहेरचं चिन्ह असो किंवा संख्या असो, यांच्यामध्ये नेहमी ते मल्टिप्लायचं साईन असतं. आणि निगेटिव्ह मल्टिप्लाय निगेटिव्ह, निगेटिव्ह मल्टिप्लाय निगेटिव्ह डिरेक्टली साईन होत असतं पॉझिटिव्ह. निगेटिव्ह मल्टिप्लाय निगेटिव्ह डिरेक्टली साईन काय होत असतं, पॉझिटिव्ह. अशा स्वरूपाचा पण एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघितला तर असेल, मायनस इंटू मायनस इक्वल टू प्लस. अशा स्वरूपाचा एक व्हिडिओ बनवलेला आहे चिन्हांबाबतचा, तो बघून घ्या. तर तुम्हाला हे चिन्ह तुम्हाला समजतील, आणि चिन्ह समजल्याशिवाय उत्तर काढणं पॉसिबलच नाही. बऱ्याच असणाऱ्या मुलांना 10वी पर्यंत जाऊपर्यंत हे चिन्ह समजत नाही, आणि मग चिन्ह न समजल्यामुळे
बऱ्याच वेळेला ते कॉन्फिडन्सने आन्सर काढतात असं त्यांना वाटतं, पण ते आन्सर आलेलंच नसतं. का आलेलं नसतं? फक्त त्यांना असं वाटतं की मी करेक्ट सोडवतोय, पण चिन्हांच्या ज्या गमती ज्या आहेत त्या चिन्हांच्या गमती त्यांना समजलेल्या नसतात. जसं इथे ही गंमतच आहे, मायनस आहे, इथे मल्टिप्लाय आहे, हे जर माहितच नसेल समोरच्या मुलाला, आणि दुसरी गोष्ट मायनस मल्टिप्लाय मायनस हा प्लस होतो हे जर समजलं जर नाही तर तो काय करणार आहे? आन्सर सरळ सरळ काय होणार आहे? चुकणार आहे. तर इथे मायनस मल्टिप्लाय मायनस प्लस आलं आणि एक 2 आणि दोघांची ऍडिंग जर केली तर 3च आलं, म्हणजे डिस्टन्स J, A यांच्यामधलं डिस्टन्स किती आलं? 3 आलं. इथे तुम्ही मोजून जर बघितलं तर इथे जे तुम्हाला दिसतंय इथे ए तुम्हाला दिसतंय, डिस्टन्स मोजा 1, 2 and 3. तर अशा स्वरूपाचा असणार हा पहिला क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. असं मी गृहीत धरतो की तुम्हाला पहिला क्वेश्चन हा समजलेला असेल. या असणाऱ्या प्रॅक्टिस सेट मधला हा आहे दुसरा क्वेश्चन. आता दुसऱ्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय म्हटलेलं आहे? इफ द कोऑर्डिनेट ऑफ ए इज अ एक्स, ए इज अ एक्स, ए म्हणजेच एक्स आणि बी म्हणजेच वाय. ए म्हणजेच एक्स आहे आणि बी म्हणजेच वाय आहे, आणि काढायला तुम्हाला सांगितले फाइंड डिस्टन्स ए कॉमा बी. म्हणजे इथे तुम्हाला ए आणि बी मधला असणारा डिस्टन्स तुम्हाला काढायला सांगितलंय. ए आणि बी मधला असणारा डिस्टन्स तुम्हाला काढायला सांगितलंय. इथे एक्स ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली, वाय ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. पण एक्स हा कोण आहे? तर ए इज अ एक्स असं म्हटलेलं आहे. द कोऑर्डिनेट ऑफ ए इज अ एक्स, म्हणजे ए चा कोऑर्डिनेट जर आपण जर घेतला तर काय आहे? एक्स आहे. द कोऑर्डिनेट ऑफ the coordinate of A is x and the coordinate of B is y. A चा कोऑर्डिनेट आहे x, B चा कोऑर्डिनेट आहे y. ओके, बट x आणि y या दोघांच्या व्हॅल्यूज तुम्हाला दिलेल्या आहेत, तिथे दिल्यात का? x इक्वल टू 1, y इक्वल टू 7. मग x ची व्हॅल्यू 1 आहे, y ची व्हॅल्यू 7 आहे. मग 1 मोठा आहे का 7 मोठा आहे? तर साधी गोष्ट आहे, हे दोन्ही पॉझिटिव्ह नंबर आहेत म्हणजे 7 हा मोठा आहे. जर 7 मोठा आहे याचा अर्थ y हा मोठा आहे, 1 हा छोटा आहे याचा अर्थ x हा छोटा आहे. मीन्स दोघांमध्ये जर कंपॅरिझन आपण जर केलं तर y इज ग्रेटर दॅन x. y इज ग्रेटर दॅन x, कारण y ची व्हॅल्यू किती? 7, x ची व्हॅल्यू किती? 1. मग या दोघांमधला असणारा डिस्टन्स आपल्याला काढायचा आहे. डिस्टन्स a कॉमा b इक्वल टू मोठ्या नंबर मधून छोटा नंबर वजा, मीन्स y मायनस x. y मधून x वजा. y मधून x का मायनस केला आपण? तर y हा बिग नंबर आहे आणि हा स्मॉल नंबर आहे. y हा का बिग नंबर आहे? तर y ची व्हॅल्यू 7 आहे, x ची व्हॅल्यू 1 आहे आणि 7 हा 1 पेक्षा मोठा असतो, आणि म्हणून y इज ग्रेटर दॅन x, आणि y इज ग्रेटर दॅन x म्हणून y मधून x मायनस. आता y ची व्हॅल्यू किती? 7, x ची व्हॅल्यू किती? 1, आणि दोघांच्या मध्ये सबट्रॅक्शन आहे, म्हणजे 7 मधून 1 गेला, किती आन्सर भेटला तुम्हाला? 6. डिस्टन्स a कॉमा b आला तुमचा 6. अशा प्रकारचे इतर एक्झाम्पल तुम्ही काय करायचे? सॉल्व्ह करून घ्यायचे. समजले?